तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दररोज खून, दरोडे, चोऱ्या, माऱ्या, गुन्हेगारीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे, ती म्हणजे घोडनदी शिरूर तालुक्यामध्ये पिंपळे जगताप गाव आहे। आणि हे पिंपळे जगताप गाव शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं आणि या गावाच्या बाजूला एक तलाव आहे। तलावामध्ये एक धक्कादायक घटना म्हणजे या तलावामध्ये एक अज्ञात मृतदेह सापडलेला आहे आणि ही जी डेड बॉडी सापडली, या बॉडीला स्किन राहिलेली नाही आहे, सूज प्रचंड प्रमाणात आलेली आहे। म्हणजे 3-4 दिवसापूर्वी ही डेड बॉडी पाण्यात फेकली असावी असा अंदाज पोलिसांचा आहे। या डेड बॉडी म्हणजे ह्या ज्या मृतदेह आहे, या मृतदेहाला अर्ध्याच्या वरती पाण्यातल्या किड्यांनी, माशांनी खाल्लेलं एवढी दुरावस्था या बॉडीची सापडली आहे। मृतदेहाची ओळख देखील पटलेली नाही आहे। अशात गावच्या पोलीस पाटील वर्षा थिटे या ताईंनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये 17 तारखेला म्हणजे 17 जुलैला गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 633/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 आणि 3(5) प्रमाणे हा गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्ह्याचा तपास अतिशय जलद गतीने केलेला आहे। शिक्रापूर पोलीस स्टेशनचं मानावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण त्यांनी अवघ्या 3 दिवसामध्ये आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। मृतदेहाची ओळख पटत नसताना, आरोपी माहीत नसताना पोलिसांनी अवघ्या 3 दिवसामध्ये आरोपींना काल बेड्या ठोकलेल्या आहेत। शिक्रापूर पोलीस स्टेशनचे PI चंद्रशेखर यादव साहेब आपल्याशी बोलतायत। त्यांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे। ती सविस्तर माहिती ऐकण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा यूट्यूब चॅनल। या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। या मागच्या 17 तारखेला दुपारी 3:30-4 वाजता पिंपळे जगताप गावच्या हद्दीत जो पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावात आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि पाहिलं असता त्यांचा खून करण्यात आला होता। तर ती बॉडी सडलेली होती, त्या आतल्या माशांनी वगैरे ते खाल्लं होतं, चेहरा ओळखू येत नव्हता। आम्ही ते थोडंसं व्यवस्थित स्केच वगैरे काढून थोडं फोटो व्यवस्थित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बॅनर तयार करून सर्व ठिकाणी लावले होते। दरम्यान 19 तारखेला LNT फाटा या ठिकाणी आमचं वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करत असताना मैताचे नातेवाईक आमचे शिरस्कर पोलिसांना भेटले। त्यावरून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं। आम्ही त्याच्या मैताचा फोटोवरून आमच्या लक्षात आलं की हा असावा। त्याचे कपडे आणि बेल्ट त्याला दाखवलं। त्यांनी ओळखली की हाच त्यांचा नातेवाईक आहे आणि त्याचं नाव टुटुकुमार अजित यादव, राहणार बिहार। त्याचं वय 22 वर्ष असल्याचं निष्पन्न झालं। तिथून पोलिसांचा आणखी तपास सुरू झाला। तपासात किंवा त्याचा कोणाचा वाद होता का या अनुषंगाने पाहिलं असता गावाकडं असताना पुरुषकुमार अरुण यादव याच्यासोबत त्याचा वाद होता। या पुरुषकुमार अरुण यादवची मोटर या मयत व्यक्तीने चोरलेली होती। त्याला वारंवार सूचना दिल्या होत्या, सांगितलं होतं, त्यांनी मदत केली नव्हती। आणि शिवाय या आरोपीची एक बहीण होती, तिच्यासोबत एका व्यक्तीचे संबंध होते, त्याला हा मयत व्यक्ती समर्थन करत होता, अशी एक त्याचा आरोप आहे। त्या मुद्द्यावरून यांनी त्याचा मर्डर केला। त्याच्यामध्ये आयुष्यमान पांडे आणि सचिन हिंगेवार या 2 आरोपींना त्याने सोबत घेतलं। हे आरोपी ह्या मैताला मोटरसायकलवर घेऊन जाण्यासाठी होते। सदरची कारवाई आमचे SPC संदीपसिंह गिल साहेब, ॲडिशनल SP शुभम कुमार साहेब आणि DYSP रवींद्र भोसले साहेब, LCP PI प्रमोद क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिसांनी आमच्या स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी संयुक्तरित्या सलग 3 दिवस न थकता चांगल्या पद्धतीने वर्कआउट करून निष्पन्न केले आणि आरोपी अटक केलेला आहे।